पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील गावठाण पाड्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे। रात्रभर पाण्यासाठी जागण्याची वेळ गावातल्या महिलांवर आली आहे। 2 हांडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा लागतोय। उन्हाळ्यात विहिरीने तळ गाठलाय। पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळतं तर आंघोळीला तर पाणीच मिळत नसल्याचं चित्र आहे। पालघरच्या वाडामधली ही पाणी टंचाईची भीषण दृश्य आहेत। गावठाण पाड्यात पाणी टंचाई झालेली आहे। रात्रभर पाण्यासाठी जागण्याची वेळ गावातल्या महिलांवर आली आहे। किती वाजता तुम्ही येता इथं रात्री? 4 वाजता। आणि किती पाणी मिळतं हांडे? 2-3 जुडी। बरं, गावात काय पाण्याचा टँकर पण येत नाही का? नाही येत। हा, नाही मग इथले कोण ग्रामसेवक झाले, सरपंच येऊन बघत नाही का? नाही आलेले। सरपंचाकडे किती वेळा जाऊन आले, तिकडे किती वेळा सांगितलं आपण, सरपंच पण आमच्याकडे येऊन बघत नाही। तुम्हाला बोलतो पाण्याचं काय करायचं तर तुम्ही करून घ्या, आम्हाला नाही बोलतो बोलायचं। पंचायत मध्ये आमच्याकडे काय बोलतो शिल्लक नाही तुम्हाला द्यायला सारखं, असे बोलतात। आणि मग इथल्या जे ग्रामसेवक आहेत ते येतात नाही का? ग्रामसेवक पण नाही येत, मग कोण येत नाही तसे आमचा हाल किती चाललंय तिथं। एवढं लांब तिकडे जायचं, त्यांच्या तिकडे जायचं, पाणी घेऊन यायचं। म्हाताऱ्या बायका काय करणार आहेत, जाणार आहेत का? ज्या एक आहेत काय त्यांना काय आणता येणार आहेत का पाणी? आमच्या इकडं आम्हाला नाही आंघोलीला पाणी मिळत का नाही पियाला जर पाणी मिळत। रात्रीचे 1-2 वाजता आला तरी पाणी भेटत नाही। नंबर लावायचा, जेव्हा रात्रीचे 4ला ना 5ला आला ना 3ला आला तरी पण नाही, सकाळचे 12-1 वाजता पाणी मिळायला। ही खरी शोकांतिक आहे की आज महिलांना रात्रभर पाण्यासाठी इथं विहिरी येऊन बसावं लागतंय आणि ते सुद्धा 1 किंवा 2 हांडे मिळतात आणि ते हांडे घेऊन मग ते घरी जायचं। शशिकांत कासार, PN मराठी, वाडा।